जर हिंदू मुलींना टार्गेट करून जर त्यांना लक्ष केलं जात असेल आणि त्याचं एक सेंटर जिम असेल तर जिमवरती बोलायचं नाही का? कॉलेज असेल, हॉस्टेल असतील, गर्दीचे ठिकाण असतील, दुकान असतील, असे जे काही ठिकाण आहेत की जिथं हिंदू मुलींच्यासाठी टार्गेट करण्याचे पॉईंट आहेत त्यामध्ये जिम एक आहे. तर अशा ठिकाणी जर एखाद्या जिहादी प्रवृत्तीचा ट्रेनर असेल तर तिथं जाऊ नये. त्यामध्ये काय वेगळं आहे? पोलीस आहे, तुम्ही सांगता फुले शाहू आंबेडकर काय पुरोगामीचीच काय मक्तेदारी अशातला भाग नाही. अरे जो छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची तोडफोड करतो त्याची काय पूजा करायची? त्या जिहादीला नाही ठोकलं पाहिजे. त्याच्यावरती तुम्ही व्यक्त व्हा ज्यांना कुणाला व्हायचं आहे. माझी भूमिका मी मांडत राहणार. मी काय तुम्हाला कुणाला विचारून भूमिका मांडावी असे नाही परिस्थिती. अर्ध वक्तव्य दाखवू नका. जिथं औरंगजेबाला मानणारे काही ट्रेनर तिथं आहेत तिथं पाठवायचं का? तिथं नाही पाठवलं पाहिजे ना. ठरवायचं त्यांनी बघायचं ना कोण आहे काय आहे काय करते. ट्रेनरचं वागणं बोलणं चालणं कळतं ना तिथं रोज गेल्यानंतर. असे भाषण करायचे आता लगेच जिहादी सनातनी कुठं? आता पण फुले शाहू आंबेडकरांनी मी सोडलंय ऐकलं का तुम्ही? भाषण नीट ऐकत जावा तुम्ही माझं. नाही पण तुम्ही सांगता फुले शाहू आंबेडकर काय पुरोगामीचीच काय मक्तेदारी अशातला भाग नाही. अरे जो छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची तोडफोड करतो त्याची काय पूजा करायची? त्या जिहादीला नाही ठोकलं पाहिजे. अन्नपूर्णा मातेच्या मंदिरामध्ये अश्लील चाळे केले, मूर्तीवरती लघुशंका केली, त्याचं काय करायचं? त्याचा काय सत्कार करूया तुमच्या? त्यावेळेस पण होत होतं ना, तुम्ही ज्यावेळेस वंचित मध्ये त्यावेळेस पण या सगळ्या घटना. अरे जेव्हा होतात तेव्हा बोलायला पाहिजे ना. मी आज बोलतोय त्याच्यावरती तुम्ही व्यक्त व्हा ज्यांना कुणाला व्हायचं आहे. माझी भूमिका मी मांडत राहणार. मी काय तुम्हाला कुणाला विचारून भूमिका मांडावी असे नाही परिस्थिती. काय परिवर्तन झालं पुरोगामी ते सनातनी? अरे कोण पुरोगामी होतं? ते कोण पुरोगामी असतील त्यांना जाऊन भेटा तुम्ही. तुम्ही कोण पुरोगामी असतात? तुमच्यावर जरा पुरोगाम्यांचा जास्त पगडा दिसतोय. त्यांना जाऊन भेटा त्या थोतांड लोकांना. मी पुरोगामी वगैरे कधी नव्हतो, आज बी आहे. अरे आंबेडकर साहेबांची भूमिका मी आज पण मांडतो ना. ते काय पुरोगाम्याला विचारून मांडू का? आंबेडकर साहेब काय कुणाची काय मक्तेदारी नाही, ते आमची आहेत. आम्ही त्या विषयावरती बोलणार. जे वक्तव्य केलं जिम संदर्भामध्ये की मुलींनी जिम मध्ये पाठवू नका कारण अर्ध वक्तव्य दाखवू नका. जिथं औरंगजेबाला मानणारे काही ट्रेनर तिथं आहेत तिथं पाठवायचं का? तिथं नाही पाठवलं पाहिजे ना. ठरवायचं त्यांनी बघायचं ना कोण आहे काय आहे काय करते. ट्रेनरचं वागणं बोलणं चालणं कळतं ना तिथं रोज गेल्यानंतर. महिना आपण तिथं जातो जिममध्ये तेव्हा लक्षात येतं. तेव्हा आपण कुठल्या जिममध्ये जावं आणि कुठल्या जिममध्ये जाऊ नये हे त्या घरातल्या लोकांनी पण चौकशी केली पाहिजे ना. का करू नये? जर हिंदू मुलींना टार्गेट करून जर त्यांना लक्ष केलं जात असेल आणि त्याचं एक सेंटर जिम असेल तर जिमवरती बोलायचं नाही का? कॉलेज असेल, हॉस्टेल असतील, गर्दीचे ठिकाण असतील, दुकान असतील, असे जे काही ठिकाण आहेत की जिथं हिंदू मुलींच्यासाठी टार्गेट करण्याचे पॉईंट आहेत त्यामध्ये जिम एक आहे. तर अशा ठिकाणी जर एखाद्या जिहादी प्रवृत्तीचा ट्रेनर असेल तर तिथं जाऊ नये. त्यामध्ये काय वेगळं आहे? पोलीस आहे, शासन आहे, करतील ना पोलीस. माझं काम मी करतोय ना, पोलिसाचं करतील. तुम्ही तुमचं करा. आम्ही चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या LV न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त LV न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.